ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. स्वामी हेल्थ क्लब फिटनेस जिमचा 7वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्तानं बेंच प्रेस 2025 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये जिमच्या मेंबरचा सहभाग होता. स्वामी हेल्थ क्लब फिटनेस जत्रा हॉटेल पंचवटी येथे ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेनिमित्त विविध मान्यवर, यामध्ये माधुरी सवाई, संचालिका, सप्लिमेंट पोर्ट, सप्लिमेंट शॉप, माणिक शिंदे, रामलीला लॉन्स, सचिन वाघ, सचिन ज्वेलर्स, प्रल्हाद चौधरी, सुभाष अण्णा शेजवळ, नितीन डांगे पाटील, मयूर देवरे, संचालक स्वामी हेल्थ क्लब या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. सहप्रायोजक म्हणून सप्लिमेंट प्रॉटच्या माध्यमातून टी शर्ट, वॉच, ट्रॉफी असे विविध बक्षिसं देण्यात आली. महिला, पुरुष, तरुण या स्पर्धकांच्या 3 गटात स्पर्धा संपन्न झाली. पुरुष गटात किशोर शिंदे, पुराण राजपूत, सत्यम कचावे, नॅशनल चॅम्पियन पॉवर लिफ्टिंग, महिला गट गायत्री पाटील, नाशिक श्री 2025 किताब विजेत्या, मनीषा भामरे, स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया 2025 बेंच प्रेस, ऋतिका पाटील, डिस्ट्रिक्ट चॅम्पियन बेंच प्रेस यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली. त्या सर्वांना या 7व्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मयूर देवरे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर स्वतः एक अपंगात्वावर मात करून पुढं आलेला हा करून आज प्रचंड महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रचंड मोठं नाव झालं. मी मावशींशी थोड्या वेळा तुम्ही बोलत होतो. एका अपंग मुलाला सांभाळणं, त्याला शाळेत नेणं, 3 मजले त्या मुलाला खांद्यावर घेणं, पोचवणं, तुमच्या वडील असतील, खरं कौतुक तर मावशींचं सुद्धा केलं पाहिजे की असा मुलगा तुम्ही घडवला आहे. मी 5 वर्षापूर्वी जिमला आलो होतो. काय झालं त्यावेळेस मला नेमकी कुणीतरी ट्रेनर होते. पहिल्या दिवशी त्याने माझ्या हाताच्या हातात धरले आणि बसा बसा लेग मारून घेतलं. त्या दुसऱ्या दिवशी मी घरी गेलो तर 5 वर्षाला चालले. म्हणजे शरीराचं महत्त्व कळालं की सरांनाही सांगत होतो की तुमच्याकडे पैसा किती घ्यायला फार महत्त्व नाही, तुमचं शरीर हेल्थीच घे, तुमचं शरीर किती सक्षम आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. घेण्यात आलेल्या स्पर्धा, या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचं आज या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन. त्यांच्याकडून आम्ही एकच शिकलो, त्या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना सुद्धा तर आपला एक आत्मविश्वास हा गरजेचा आहे. तुम्ही किती बॉडी कमवली, किती फिटनेसमध्ये तुम्ही मोठे झाला, पण तुमचा आत्मविश्वास जर असेल तुम्ही चांगल्या पद्धतीने वेग मारू शकता, याचा सांगायचा अर्थ हा होता. म्हणून आजच्या या 7व्या वर्धापनानिमित्त मी आदरणीय आमचे गुरुवर्य मयूर उर्फ मॉन्टी सर यांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि ह्या स्पर्धा घेण्यामध्ये दरवर्षी त्या 2 ते 3 स्पर्धा घेतात. ते खरं तर जे आमचं जे आजचं जे आयुष्य आहे, याचं आयुष्य वाढवण्यामध्ये खरोखर जर कोणाचा वाटा असेल तर आमचे गुरुवर्य आदरणीय मयूर सर. आज परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. असं स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं पाठबळ वाढवा अशी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. मी मयूर सरांकडे जवळपास 6 महिन्यापासून येतोय. या 6 महिन्यांमध्ये मला असं जाणवलं की मी एखाद्या जिमला न जाता एखाद्या कॉलेजसाठी येतोय, माझं वर्कआउट करतोय, मित्रांशी भेटतोय आणि पुन्हा घरी जातोय. दुसऱ्या दिवशी मला तीच ऊर्जा असते की पुन्हा आपल्याला जिमला जाण्यासाठी जायचं आहे.
तर हे सर्व मयूर सर ते आमचे मयूर सर ज्युनियर मयूर सर आणि अथर्व सर यांनी आम्हाला असं ट्रीट करतात की जसं काही आम्ही त्यांचे मित्र म्हणून फॅमिली फ्रेंड सर. तर आम्ही त्यांना ते सांगाल की सर 7व्या वर्धापन दिनासाठी तुम्हाला हार्दिक धन्यवाद सर, धन्यवाद. आणि तुम्ही अशी प्रवास करत राहा आणि तुम्ही जी आम्हाला संधी दिली सर त्याबद्दल आम्ही शतशः आभारी सर. आणि दरवर्षी आम्हाला संधी द्या सर. तुमच्या सपोर्टमुळे हे सगळं शक्य झालं सर. सो सरांनी खूप छान ऑर्गनाईज केली आहे आज कॉम्पिटिशन आणि एक सर्वांना एक छान चान्स पण देत आहेत सर इथे. इथूनच तुमची सुरुवात होणार, छोट्यापासून तुम्ही मोठ्यापर्यंत जाणार आणि सरांचं तर सगळ्यांना सपोर्ट असणारच आहेत कायम. आणि सर खूप छान मार्गदर्शन करतात सर्वांना. इव्हन त्यांनी मॅमसाठी पण खूप चांगलं केलेलं आहे. मॅम पण खूप चांगल्या पुढे जात आहेत. सो हेच आहे सर्वांना सांगणं की हेल्दी राहा, फिट राहा. अनेक वर्षांपासून स्वामी हेल्थ क्लब माध्यमातून विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्वामी हेल्थ क्लब संचालक मयूर देवरे सर एक अनुभवी शरीर सौष्ठवपटू आणि पंच आहेत. त्यामुळे स्वामी हेल्थ क्लबमध्ये विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांचं लक्ष दिले जाते. आज त्यांचे अनेक विद्यार्थी जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर, नॅशनल स्पर्धेत विजेतेपद जिंकून इंटरनॅशनल स्पर्धेत सुद्धा सहभाग दर्शवणार आहेत. मयूर देवरे यांनी देखील अनेक स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिकं मिळविली असून त्यावर नाशिक श्री राज्यस्तरावर, नॅशनल असे अनेक किताब त्यांच्या नावावर आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांनिमित्त शरीर सौष्ठव विद्यार्थी तयार करत असतात आणि आज त्यांचे विद्यार्थी नॅशनल लेव्हलला स्पर्धेमध्ये विविध पदक घेऊन आज उच्च स्तरावर अनेक किताब विजेतेपद मिळवित आहेत. आपल्या जिमचा 7वा वर्धापन दिन होता. आज आपल्या जिमच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपल्या जिममध्ये आज बेंच प्रेस, पॉवर लिफ्टिंग या बेंच प्रेस प्रकार घेतला होता. त्याच्यात आपण 4 कॅटेगरीत पुरुषांसाठी स्पर्धा ठेवल्या होत्या आणि वुमनसाठी ओपन कॅटेगरी होती. तर प्रत्येक स्पर्धेत आपण प्रत्येक गटात आपण बक्षीस दिले होते. ट्रॉफी होते, शेकर्स होते, जिम बॅग होती, एनर्जी ड्रिंक होते, पीनट बटर होते, टी शर्ट्स होते आणि हे असे. तसंच वुमनसाठी देखील सेपरेट कॅटेगरी होती. सेपरेट कॅटेगरीला सेम बक्षीस होते. स्ट्रॉंग मॅनची एक आकर्षक ट्रॉफी होती. स्ट्रॉंग वुमनची पण एक आकर्षक ट्रॉफी ठेवली होती. या सर्व स्पर्धेसाठी मला मोलाचे सहकार्य लाभलं ते आमचे सचिन वाघ, जिमचेच मेंबर आहेत. सचिन ज्वेलर्स नावाने यांचं ओझरला ज्वेलर्सचं दुकान आहे. तसेच प्रल्हाद भाऊंचं देखील मुलाला सहकार्य लागलं. तसेच आमचे मित्र रामलीला लॉन्सचे संचालक माणिक शिंदे हे दरवर्षीच आम्हाला मदत करत असतात. नुसतं इथेच नाही तर ते कोणतंही मंडळ असो किंवा काही वैयक्तिक गोष्टी असो तरी त्यांचा सपोर्ट आम्हाला माणिक शिंदेचा नेहमी असतो. त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभारी आहे आणि भविष्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी मी अजून चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. गुणवत्ता हाच आपली ओळख, गुणवत्ता हीच आपली ओळख या संकल्पनेवर आधारित आम्ही 7 वर्षात जवळपास 25 ते 30 नॅशनल मेडलिस्ट आम्ही नाशिकला दिले. 70 ते 80 स्टेट चॅम्पियन पॉवर लिफ्टिंग आणि बॉडी बिल्डिंग या स्पर्धा आम्ही नाशिकला मिळवून दिले. आता मागच्याच वर्षी झालेल्या विशेष कौतुक करावं लागेल गायत्री पाटील यांनी, या महिला असून त्यांनी बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात खूप मोठी चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी जवळपास डिस्ट्रिक्टचे सर्व टायटल मागच्या वर्षी मारले. तसेच महाराष्ट्र सीला त्यांचं ब्रॉन्झ मेडल होतं. मिस्टर इंडिया म्हणजे भारतची वुमन कॅटेगरीत त्यांना टॉप 5ला त्या होत्या. तर त्यांच्या मागे त्यांचा खंबीर सपोर्ट जो होता, पॉवर स्ट्रॉंग वुमन विलासपूर छत्तीसगडमध्ये झालेल्या मागच्या महिन्यातच त्या स्ट्रॉंग वुमन ठरल्या आणि नाशिकसाठी स्ट्रॉंग वुमनची ट्रॉफी त्यांनी आणली. म्हणजे ही आपल्या सर्व नाशिककरांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या आपल्या जिमला वर्कआउट करतात. याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आणि याचा देखील मला खूप अभिमान आहे. असंच आपण नुसतं जिमलाच आपले ट्रान्सफॉर्मेशनचे पण आपले भरपूर मुलं असतात. वेट गेन झालं, फॅट लॉस झालं, तसंच पोलीस भरतीचे बरेच पोरं आपल्याकडे तयारी करत असतात. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सप्लिमेंट स्पोर्ट्सच्या संचालिका सवई मॅडम, मृदुल सवई यांचं जे सहकार्य लागलं ते खूप मोलाचं होतं. त्यांनी आम्हाला रोटेशन कंपनीचे एनर्जी ड्रिंक, शेकर्स आणि खूप सारे सॅम्पल्स दिले. तसेच सचिन ज्वेलर्सचे सचिन वाघ सर, प्रल्हाद चौधरी सर आणि तसेच आमचे मित्र रामलीला लॉन्सचे संचालक आदरणीय माणिक भाऊ शिंदे आणि विष्णू अण्णा शिंदे यांचं दरवर्षी आम्हाला मुलाचं सहकार्य लाभतं. तर यावर्षी देखील त्यांचं मुलाचं सहकार्य लाभलेलं होतं. बाकीच्या मंडळांमध्ये पण त्यांचं सहकार्य असतं आणि स्वामींच्या कृपेने जर अजून चांगलं झालं तर भविष्यात फिटनेस इंडस्ट्रीमध्ये या 7व्या वर्धापन दिनाचं आम्ही 70वा वर्धापन दिन पण साजरा करू आणि फिटनेस इंडस्ट्रीसाठी आम्ही काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू.